नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची बाब म्हणजेच की जून महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे हप्ते आलेले नाही आहेत, ई-KYC संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री असतील तर यांची प्रेस कॉन्फरन्स झाली। तर या संदर्भात त्यांनी काय स्पष्टता दिलेली आहे आणि अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की ई-KYC संदर्भात काय होणार आहे, ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांचं काय। तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया। तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना आता जून महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा लागलेलीच आहे। साधारणतः 22 तारखेपासून ते 10 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे आणि याच्यामध्येच लाडक्या बहिणींचा जो प्रश्न आहे की जून महिन्याचा लाभ आहे तो वितरित करण्यातला GR आता पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। आणि साधारणतः पावसाळी अधिवेशनापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारण्यात आला की महाराष्ट्रामध्ये जे 80 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांचं काय। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री यांनी जी स्पष्टता दिलेली आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया। याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी KYC केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाही आहे। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। RTOचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे CAG त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल, पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी KYC त्यांनी केलं नाही किंवा KYC केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय। जे नियमात आहेत KYC केलं आणि नियमात आहेत एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। तर अशा प्रकारे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर यांनी लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची कारणं त्यामध्ये स्पष्ट केलेली आहेत। ई-KYC हे संपूर्ण महाराष्ट्रातील 80 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या अपात्रतेचं कारण नाही आहे। याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्रांची त्रुटी आहे, उत्पन्नाची मर्यादा वाढलेली आहे, 4 चाकी वाहन आहे तरी देखील लाभ घेत असल्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। 80 लाखांची जी आकडेवारी समोर येत आहे तर सगळ्यांना ई-KYCचा याच्यामध्ये लक्षात घ्या की 80 लाखांच्या आसपास ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत तर या सगळ्यांचे अर्ज ई-KYC मुळेच फक्त बाद झाले नाहीये तर इतर कारणं देखील आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांना विचारण्यात आलं की ई-KYC संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे आणि ज्या अर्थी सन्माननीय मुख्यमंत्री ई-KYC सुरू करण्यासंदर्भात कुठलीही वाच्यता करत नाही आहेत याचा अर्थ असा होतो की ई-KYC सुरू होणार नाही। तर अशा प्रकारचे संकेत आहेत आणि जी ई-KYC सुरू होईल ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना वार्षिक KYC करावी
करावी लागणार आहे, जेणेकरून लक्षात घ्या की निकषांची पूर्तता करतायत का किंवा त्या लाभामध्ये आहेत, हयात आहेत, या संदर्भातली ही EKYC दरवर्षी पात्रच लाडक्या बहिणींना करता येणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीने हप्ते आलेले नाही आहेत, EKYC केले नाही आहे, अशा लाडक्या बहिणीने आता लाभ मिळण्याची आशा सोडून द्यायची आहे. आणि याच्यामध्ये फक्त ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते आले नाही आहेत, त्यांची देखील फेरतपासणी पुढील काही दिवसांमध्ये संबंधित जिल्हा स्तरावर असणाऱ्या महिला बालविकास विभागामार्फत केली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.